ठाणे महापालिकेत सत्तेत एकत्र असलेले शिंदे सेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष गेल्या काही महिन्यांपासून सभागृहात वारंवार आमने सामने येत आहेत. दरम्यान शुक्रवारी झालेल्या चौथ्या सर्वसाधारण सभेत हा वाद इतका विकोपाला गेला की सभागृहातून थेट पोलीस ठाण्यापर्यंत हे प्रकरण पोहोचलंय. आता नक्की काय घडलं, कशावरून हा वाद झाला आणि महत्त्वाचं म्हणजे यात राष्ट्रगीताचा अपमान झाल्याचं का बोललं जात आहे, हे सगळं आपण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा. वाद समजून घेण्याआधी आपण ठाणे महापालिकेचं गणित समजून घेऊयात. ठाणे महानगरपालिकेत एकूण 47 वॉर्डमधून 131 नगरसेवक निवडून येतात आणि नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शिंदे सेनेचे 75, भाजपचे 28, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 12, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 9 आणि MIMचे 5, तर ठाकरेंच्या शिवसेनेचा 1 आणि 1 अपक्ष नगरसेवक असे एकूण 131 नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहेत. म्हणजे बघा, शिंदे सेनेचं स्पष्ट वर्चस्व या ठिकाणी दिसत आहे. एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाणे शहरात शिंदे गटाच्या शिवसेनेने आपले वर्चस्व कायम राखलंय. पण इथेच लोच आहे, कारण निकालानंतर भाजपने शिंदे गटाला धक्का देत योग्य मान सन्मान न मिळाल्यास विरोधी बाकावर बसण्याचा इशारा दिला आणि युतीत असूनही हा इशारा देणं हेच पुढच्या सगळ्या भांडणाचं मूळ आहे असं म्हटलं जात आहे. पण तुम्हाला सांगते, या ठिकाणी पहिल्या सर्वसाधारण सभेपासूनच वातावरण तापलेलं होतं. पहिल्याच महासभेत उपमहापौर कृष्णा दादू पाटील यांनी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्यावर प्रश्नोत्तराची नेहमीची प्रक्रिया वगळल्याबद्दल जाहीरपणे टीका केली. संतप्त पाटील व्यासपीठावरून खाली उतरून नगरसेवकांमध्ये सामील झाले आणि थेट इशारा दिला, असा अपमान मी सहन करणार नाही, पुढच्या सभेत बोलू दिलं नाही तर उपमहापौर पदाचा थेट राजीनामा देत. दरम्यान या गोंधळाच्या परिस्थितीत 3 महिला नगरसेविका थेट व्यासपीठावर जाऊन सचिवांना विषय पत्रिका वाचण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करू लागल्या. भाजपच्या नगरसेवकांनी घोषणाबाजी करूनही प्रशासनाने विषय पत्रिका पूर्ण केली आणि राष्ट्रगीताने सभा संपवली आणि सभा तहकूब जाहीर केली. आता हे एकदाच घडलं असतं तर ठीक होतं, पण हा वाद सभेमागून सभा वाढतच गेला. नंतरच्या सभेतही बरेच वाद झाले आणि मग आली चौथी सर्वसाधारण सभा, जी ठाण्याच्या राजकारणात खळबळ माजवून गेली. लोकसत्ता आणि इतर माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार शुक्रवारी पार पडलेल्या या सभेत शिंदे सेना आणि भाजपचे नगरसेवक पुन्हा एकदा थेट समोरासमोर आले. सभागृहात गोंधळ उडालेला असतानाच शिंदे सेनेनं एक धक्कादायक खेळी केली. म्हणजे अवघ्या 5 मिनिटात चर्चेविनाच सभेवर असलेल्या 232 पैकी तब्बल 231 विषय एकत्र मंजूर करून टाकले. आता हे ऐकून भाजपचे नगरसेवक फारच संतापले आणि त्यांनी थेट व्यासपीठावरच ठिय्या आंदोलन सुरू केलं. मात्र शिंदे सेनेने इथे काय केलं तर आंदोलन मोडीत काढण्यासाठी त्यांनी थेट राष्ट्रगीत घेतलं आणि सभा विसर्जित केली. परंतु यावरूनच भाजपने लगेचच शिंदे सेनेवर आरोप केला की राष्ट्रगीताचा वापर आंदोलन चिरडण्यासाठी केला, हा राष्ट्रगीताचा अपमान आहे. आणि मग भाजपचे नगरसेवक थेट पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी निघाले आणि म्हणूनच सभागृहातला तो वाद आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला. परंतु या सगळ्या राजकीय नाटकात सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे ठाण्याच्या सामान्य नागरिकांचं काय. म्हणजे बघा ना, 231 विषय चर्चेविना मंजूर झालेत. म्हणजे रस्ते, पाणी, स्वच्छता, दिवाबत्ती या सर्व कामांवर कोणतीही सखोल चर्चा न करता शिक्कामोर्तब केलं गेलंय. आता यात लोकांना जाब विचारायला संधी नाही, विकासाची कुठलीच हमी नाही आणि अशा गंभीर परिस्थितीत नगरसेवक एकमेकांशी भांडण्यात मग्न आहेत. दरम्यान स्पष्ट बहुमत असूनही स्थायी समिती आणि महत्वाच्या समित्यांची स्थापना अद्याप प्रलंबित आहे. म्हणजे पालिकेचं खरं काम अजूनही रखडलेलंच आहे. शेवटी काय, हा वाद फक्त सभागृहातला वाद राहिलेला नाहीये, तर तो आता पोलीस ठाण्यापर्यंत जाऊन पोहोचलाय. तुम्हाला या वादाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला.